नमस्कार मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी अक्कलकोटला रूम घेऊन स्टे केलेला आहे. तर थोडाही टाईम वेस्ट न करता फटाफट रेडी झालो आणि लगेच निघालो दर्शनासाठी. लगेच स्वामींच्या मठाजवळ पोचलो आणि मी आपला मोबाईल एकटाच घेऊन चाललो होतो. ओटी घेतली आणि स्वामींच्या मठामध्ये एंट्री केली. फक्त 2 मिनिटाचा टाईम लागला मला, कारण की अजिबात गर्दी नव्हती आणि मी लगेच मध्ये पोचलो. फायनली मी माझं सोलो कंप्लीट केलेलं आहे. फायनली मी माझ्या स्वामींच्या मठापर्यंत अक्कलकोटला एकट्याचा प्रवास माझा सक्सेसफुल झालेला आहे. मी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेतो. लगेच स्वामींचं दर्शन झालं आणि तिथून निघालो आणि मनातली इच्छा एकदम असं वाटते की पूर्ण झाली. आणि हा धागा मी यासाठी बांधतोय की आपल्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी. आणि स्वामींच्या मठांमध्ये तिथे थोडा वेळ बसून इतकं बरं वाटलं की काय सांगू तुम्हाला. आणि ते एकटा प्रवास करत होतो. स्वामींच्या इथून जो नारळ भेटला होता तो आपल्याला प्रसाद म्हणून तिथे भेटतो. बाहेर निघालो आणि जेवण करून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर एक रिक्षा घेतली आणि त्यांनी आपल्याला 6 ठिकाण फिरवलं. गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर. चला टाटा बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.